नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत टेंबे स्वामी म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्याबद्दल. भारतीय संत परंपरेत अनेक महान संतांनी आपल्या तपश्चर्या, ज्ञान, भक्ती आणि लोककल्याणाच्या कार्याने समाजाला नवी दिशा दिली. अशा तेजस्वी संतांमध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ज्यांना प्रेमाने टेंबे स्वामी महाराज म्हणून ओळखले जाते, यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. भगवान दत्तात्रयांचे ते महान उपासक, संस्कृतचे विद्वान, धर्मप्रसारक आणि असंख्य भक्तांचे मार्गदर्शक होते. त्यांचे संपूर्ण जीवन वैराग्य, साधना, शास्त्रज्ञान आणि समाज प्रबोधन यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म 13 ऑगस्ट 1854 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव वासुदेव गणेश टेंबे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट टेंबे आणि आईचे नाव रमाबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. त्यांना वेद, उपनिषदे, पुराणे आणि संस्कृत भाषेचा विशेष अभ्यास करण्याची आवड होती. टेंबे स्वामी महाराजांनी अल्पवयातच संस्कृत, वेद, व्याकरण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. धार्मिक ग्रंथांचे अध्ययन आणि चिंतन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. भगवान श्री दत्तात्रयांप्रती त्यांची भक्ती अपार होती. अखंड नामस्मरण, ध्यान, जप आणि उपासना यांमुळे त्यांना आध्यात्मिक उन्नती प्राप्त झाली. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दत्तभक्तीला अर्पण केला. संसारातील मोहाचा त्याग करून त्यांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांना वासुदेवानंद सरस्वती हे संन्यास नाम प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण करून धर्मप्रसार, सत्संग आणि लोकजागृतीचे महान कार्य केले. टेंबेस्वामी महाराज हे उत्कृष्ट संस्कृत विद्वान आणि लेखक होते. त्यांनी अनेक संस्कृत आणि मराठी ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या लेखनातून दत्तभक्ती, वेदांत, धर्म, सदाचार आणि आध्यात्मिक जीवन यांचे सुंदर मार्गदर्शन मिळते. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, दत्त मंदिरांना प्रोत्साहन दिले, भक्तांना सदाचार, सत्य, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या प्रवचनांमुळे हजारो लोकांचे जीवन बदलले. टेंबेस्वामी महाराज अत्यंत साधे, विनम्र, करुणामय आणि निस्पृह होते. त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. सर्व जीवनावर प्रेम करणे, धर्माचे पालन करणे आणि ईश्वरभक्ती करणे हा त्यांचा संदेश होता. त्यांच्या शिकवणीतील काही महत्त्वाचे संदेश असे आहेत. ईश्वरावर अखंड श्रद्धा ठेवा, सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचाराचे पालन करा, गुरुभक्ती आणि दत्तभक्ती जोपासा, स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व द्या, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, नियमित नामस्मरण आणि साधना करा. टेंबेस्वामी महाराजांनी समाजात धार्मिक जागृती निर्माण केली. त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा शास्त्राधिष्ठित श्रद्धेला महत्त्व दिले. त्यांच्या जीवनामुळे अनेकांना नैतिकता, संयम आणि आध्यात्मिक जीवनाची प्रेरणा मिळाली. मित्रांनो, ध्यानाच्या पद्धती देखील त्यांनी सांगितल्या. तुम्हाला त्यांची एक ध्यानाची पद्धत सांगतो. आपण उदबत्ती लावतो ना, तर ती उदबत्ती लावून ध्यानास बसायचे आणि त्या उदबत्तीच्या टोकाकडे एकटं बघत राहायचे. उदबत्ती संपेपर्यंत ते ध्यान करता. याला उदबत्ती ध्यान असे म्हणतात. हे उदबत्ती ध्यान खूपच छान आहे. याने त्राटकसुद्धा होते, डोळे देखील चांगले होता आणि ध्यानात लवकर आपल्याला प्रगती होते. ध्यानात लवकर काढ लागतं ध्यान आणि छान अर्धा तासाचं ध्यान छान लागतं. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज हे भारतीय संत परंपरेतील तेजस्वी संत, महान दत्तोपासक आणि आदर्श धर्मप्रचारक होते. त्यांचे जीवन भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सेवाभाव यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी दिलेला सत्य, सदाचार, गुरुभक्ती आणि ईश्वरभक्तीचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे दत्त संप्रदाय अधिक समृद्ध झाला असून त्यांची कीर्ती आजही भारतभर भक्तिभावाने स्मरण केली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.